नमस्कार. आज आपण दुधाच्या साईपासनं लोणी आणि त्या लोण्याचं तूप कसं बनतं हे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी दररोज जे घेत असलेले दूध आहे त्याच्यावरची साय एका भांड्यामध्ये जमा केलेली आहे. या भांड्यामध्ये मी दररोज साय ही जमा करत होते आणि आज ते भांड पूर्ण भरलेलं आहे. आता या भांड्याच्या तळाशी सुरुवातीला काही दही टाकलेलं होतं आणि त्या दह्यामध्ये दररोज जी साय असते आपल्या घरात दुधावर आलेली ती साय जमा करत अशा पद्धतीने हे मिश्रण या ठिकाणी मी आता तयार केलेलं आहे. हे मिश्रण आपण आता एका मोठ्या भांड्यात पूर्णतः ओतून घेणार आहोत. फर्मेंटेशन, ज्याला आपण किण्वन प्रक्रिया म्हणतो, त्या किण्वन प्रक्रियेने तयार झालेलं हे जे काही मिश्रण आहे त्याचा आता सुरुवातीला आपण ताक बनवणार आहोत. भांड्यामध्ये ओतल्यानंतर आपण ह्या मिश्रणाला हाताने असे फेटणार आहोत. फेटल्यानंतर काही वेळाने तुम्हाला दिसेल की या मिश्रणाचा जे पाणी आहे ते बाजूला होईल आणि एक गोळा तयार होईल. घरगुती लोणी, तूप आणि ताक कसं बनवलं जातं त्याची प्रक्रिया मी तुम्हाला या ठिकाणी आज पूर्णतः दाखवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं दिसतंय की फेटल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते काही वेळानंतर हाताला चिकटणं कमी होईल. आता ही जी प्रोसेस आहे ती आपण मिक्सर मध्ये सुद्धा करू शकतो, परंतु मिक्सर मध्ये त्याचा जो लोण्याचा गोळा आहे तो तयार लगेच होतो, पण ती प्रोसेस तुम्हाला नक्की कशी होते हे समजणार नाही. इथे माझ्या हाताला हळूहळू हे चिकटणं कमी व्हायला लागलेलं आहे. बाजारातून तुम्ही जे बटर आणतात ते बटर म्हणजेच लोणी असतं आणि ते बटर आपल्या घरातच बनवू शकतो. सुरुवातीला ही पद्धत मडक्यामध्ये केली जायची. त्यामध्ये एक रवी असायचा आणि तो रवीने हे मिश्रण घुसळलं जायचं, करून त्याच्यामध्ये फर्मेंटेशन म्हणजे किण्वनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होईल. यामध्ये असलेले लॅक्टोबॅसिलाई नावाचे जे जीवाणू आहे ते आपल्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि हे आपल्या या लोणी तसेच तूप आणि दही किंवा ताक यामध्ये ते लॅक्टोबॅसिलाई नावाचे जीवाणू आढळतात आणि ते आपल्या शरीरासाठी पोषक असल्याने डॉक्टर सुद्धा आपल्याला योगहर्ट आणि प्रोबायोटिक आपल्याला सजेस्ट करतात. ज्यावेळेस आपल्याला पोटाच्या वेगवेगळ्या तक्रारी होतात त्यावेळेस हे योगहर्ट आपल्याला एक औषध म्हणून काम करत असते आणि पोटाच्या आतड्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी त्यामध्ये असलेले उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई हे त्या ठिकाणी काम करतात. त्याने मी कुठल्याही पाण्याचा वापर केलेला नाही आणि त्यातलं जे ताक आहे, पाणी जे आहे ते बाजूला होते. बघा कशा पद्धतीने हे घुसळल्यानंतर आता हे मिश्रण दिसायला लागले. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत. वेगळं होताना तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मध्ये दिसत असेल. बघा आता हा जो गोळा तयार होतोय या गोळ्याला म्हणतात बटर, त्यालाच आपण लोणी असं सुद्धा म्हणतो. हा झाला लोण्याचा गोळा. हा बघा आता हा माझ्या हाताला चिटकत नाहीये. याच्यापासून आता आपण बनवणार आहोत तूप. आता आपण एका भांड्यामध्ये हे लोण्याचे जे गोळे आहेत ते जमा करणार आहोत. तुम्हाला तो गोळा आपण या ठिकाणी बाहेर काढू शकतो. बघा पाणी सुद्धा याच्यावरनं सहज नितरून जाते. हा लोण्याचा गोळा आपण गॅसवर ठेवून याची पुढची पद्धत अभ्यासायची आहे. आता आपण हे भांड गॅसवर ठेवूया. गॅस मी आता चालू करते आणि थोड्या वेळाने दिसेल की हे जे पूर्ण लोणी आहे ते वितळलेलं असेल आणि त्यातनं पूर्णतः पाण्याची वाफ होऊन जाईल. त्यानंतर जो काही तवंग त्या ठिकाणी आलेला असेल ते म्हणजे आपलं तूप, लोण्यापासून बनलेलं तूप. हळूहळू हे लोणी आता वितळायला लागलेलं तुम्हाला दिसेल. बघा अशा पद्धतीने हे लोणी आता पूर्णतः वितळेल. पाण्यासारखं झाल्यानंतर थोड्या वेळाने यातनं पूर्ण पाण्याची वाफ होऊन गेलेली असेल आणि हे जे तयार झालेलं लोणी आहे ते पूर्णतः वितळलेलं असेल. आता बघा हे जे लोणी आहे ते पूर्ण वितळलेलं आहे. वितळल्यानंतर आता त्याच्यावर हा जो फेस आलाय तो थोड्या वेळानंतर खाली बसलेला दिसेल आणि त्याचं बेरी तयार झालेलं असेल. हे जे बेरी आहे ते बेरी आपण साखरेसोबत सुद्धा खाऊ शकतो. यातलं जे पाणी आहे ते वाफेने पूर्णतः वरती निघून जात आहे. तूप वरती दिसायला लागलेलं आहे. आज आपण दुधाचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप कसे बनते ही पद्धत या प्रक्रियेतून अभ्यासली आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघ तूप या ठिकाणी भांड्यामध्ये या ठिकाणी गाळून घेणार आहोत जेणेकरून बेरी त्यामध्ये जाणार नाही. आपलं या ठिकाणी ताकही तयार झालेलं आहे. बेरी आणि तूप पूर्णतः वेगळं झालेलं आहे. या ठिकाणी सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या तुपाला आणि वासही अगदी सुंदर येतोय आणि तुम्ही तुमच्या घरी देखील ही प्रक्रिया राबवू शकता. पूर्वी आपल्या घरांमध्ये ही प्रक्रिया अवश्य राबवली जायची. मला ही प्रक्रिया नक्कीच छान पद्धतीने समजली असेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.